नमस्कार, आपण पाहत आहात लोकसेवा 24 न्यूज. जिल्हास्तरीय खेळ व सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेमध्ये प्रहार शिक्षक संघटनेमार्फत राबविलेल्या उपक्रमाची चर्चा. प्रहार शिक्षक संघटना यवतमाळ यांच्या सौजन्याने वृद्धाश्रमासाठी एक हात मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ डॉक्टर मैनाक घोष व उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. वृद्धाश्रमासाठी एक हात मदतीचा उपक्रम, जुने व नवीन कपडे संकलन केंद्र उपक्रमाला भरभरून प्रतिसाद. या उपक्रमाची अधिक माहिती जाणून घेऊया प्रहार शिक्षक संघटनेमार्फत. आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेनं आणि तसेच महाराष्ट्र राज्याध्यक्ष महाराष्ट्र प्रहार शिक्षक संघटना यांच्या वतीने आज आपल्या कार्यक्रम हा वृद्धांसाठी एक मदतीचा हात उपक्रम, नवीन व जुने कपडे आपण संकलित करून ते वृद्धाश्रमाला वितरित करायचे आहे. या प्रेरणेतून सर्वांनी या कार्यक्रमाला संपूर्ण कर्मचारी क्रीडा महोत्सवाअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांनी मदतीचा हातभार लावलेला आहे आणि हा एक उपक्रम चांगल्या प्रकारे राबवला गेला. त्याबद्दल सर्व कर्मचारी यांचे आभार व्यक्त करतो. आणि आमचे प्रेरणास्थान आदरणीय बच्चूभाऊ कडू हे नेहमीच सतत वृद्धांसाठी असो, अपंगांसाठी असो अथवा गरीब गरजू लोकांसाठी असो सतत झटत असतात. त्यांच्याच प्रेरणेतून हा घेतलेला एक उपक्रम आहे. कला व क्रीडा संवर्धन यांच्या व प्रहार शिक्षक संघटना यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दिनांक 29, 30 आणि 31 या 3 दिवसासाठी प्रहार शिक्षक संघटनेकडून आयोजित केलेला होता. संबंधित कार्यक्रम हा रीतसर परवानगीनुसार या क्रीडा महोत्सवाचे सचिव आदरणीय भोयर सर यांच्या परवानगीने इथे आपल्याला स्टॉल टाकायला परवानगी देण्यात आलेली होती. संबंधित स्टॉलला आजपर्यंत प्रत्येक शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांनी हातभार लावलेला आहे. आपल्या समोर इथे तुम्हाला जे कपडे दिसत आहेत त्या कपड्याची विल्हेवाट आम्ही ज्या वृद्धाश्रमातून आम्हाला प्रहार शिक्षक संघटनेला पत्रव्यवहार झालेला आहे की आम्हाला जुने किंवा नवीन कपडे हवे असल्यास आपल्या संघटनेच्या माध्यमातून ते संकलित करण्यात यावे, त्या संकलनाला त्यांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन आणि आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांचे आदानप्रदानातून हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. आणि उपक्रमाची सांगता उद्या दिनांक 31 जानेवारीला होणार आहे. आणि पेपरमधून सुद्धा याच्या संदर्भामध्ये आव्हान केले होते. त्या आव्हानाला सुद्धा काही कर्मचारी सोडून इतर नागरिकांनी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे. त्या सर्व नागरिकांचे, कर्मचाऱ्यांचे, शिक्षक नेत्यांचे आणि इतर संघटनेच्या नेत्यांचे सुद्धा आम्ही प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने आभार मानतो. तसेच उद्या परत या कार्यक्रमाला किंवा या उपक्रमाला भरघोस सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा करतो.